मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती बिघडलेली आहे। जरांगे पाटील यांना उपचाराखातर खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे। छत्रपती संभाजीनगर मधल्या खासगी रुग्णालयात जरांगे पाटील यांच्यावर उपचार सुरू आहेत। संभाजीनगर मधल्या खासगी रुग्णालयात जरांगे पाटील यांच्यावर सध्या उपचार केले जात आहेत। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती बिघडल्याची बातमी आता समोर येते। जरांगे पाटील यांनी मराठ्यांना आरक्षण मिळावं याकरता रान पेटवलेलं आहे। आता मात्र जरांगे पाटील यांनी सरकारकडून अपेक्षा सुद्धा व्यक्त केलेल्या होत्या। ज्याप्रमाणे आपण मागणी केलेली आहे त्यानुसार आता मराठ्यांना लवकरात लवकर आरक्षण देण्यात यावं याकरता मनोज जरांगे पाटील आग्रही आहेत। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेतोय आपले प्रतिनिधी सचिन बडे यांच्याकडून। सचिन, काय अपडेट आहे जरांगेंच्या प्रकृतीचं? लागवीजी पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावलेली आहे आणि त्यांना उपचारासाठी छत्रपती संभाजीनगरातील एका खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे। ज्या रुग्णालयामध्ये ते वारंवार उपचार घेत असतात त्याच रुग्णालयामध्ये त्यांना पुन्हा एकदा उपचारासाठी दाखल करण्यात आले। त्यांच्यासोबत असणाऱ्या सहकाऱ्यांकडून ही माहिती मिळतेय की जरांगे पाटलांना भोवळ आलेली होती आणि त्यानंतर त्यांची प्रकृती खालावलेली होती आणि त्यानंतर त्यांना दाखल करण्यात आलं। मात्र दुसरीकडे विरोधक हा सुद्धा प्रश्न उपस्थित करतायत की आता अधिवेशनाच्याच पार्श्वभूमीवर तुम्ही या पद्धतीनं ज्या मागण्या पूर्ण केलेल्या होत्या त्या आता सरकार कशा प्रकारे पूर्ण करेल आणि त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावलेली आहे आणि अधिवेशनाच्या सुरुवातीलाच कुठेतरी जरांगे पाटलांची प्रकृती खालावणं हा नक्की एक प्रश्नचिन्ह उपस्थित करतेय। आता त्यांच्यावर उपचार सुरू आहेत आणि डॉक्टरांनी सांगितलंय की आता त्यांना आरामाची गरज आहे। सचिन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूण सविस्तर माहिती करता। छत्रपती संभाजीनगर मधल्या गॅलेस्की रुग्णालयामध्ये मनोज जरांगे पाटील यांच्यावर उपचार सुरू आहेत। मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती बिघडल्याची बातमी समोर येते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।